मंडळी, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि गरिबांचा शाहिद कपूर निविश कुलकर्णी या दोघांच्या घरी नुकतंच एका निरागस पाहुण्याचं आगमन झालंय. या पाहुण्याला संस्कारांचं बाळकडू द्यायला विनोदाचं बाळकडू कोळून प्यायलेला विनोदवीर भूषण कडू आलाय. बघूया हे बाळकडू आपल्या चेहऱ्यावर किती गोड हास्य फुलवतंय ते. माझं बाल ते किती गोलगोल आहे माझं बाल ग. कोचो बघतो माझ्याकडे मामा बाबू. कसं हसतोय बघ. कोणाकडे बघून असतो, बाबाकडे बघून असतो की आईकडे बघून असतो. बाबा आहे माझं बाबा आहे. किती गोड आहे ना आपलं बाळ. निमिष बघ ना कसं बघतोय आपल्याकडे. डोळे बघ ना, डोळे ना एकदम चिन्मयवर गेले आहेत. चिन्मय कोण आहे? निमिष असं काय करतो? चिन्मय दादा, टिंकू दादा नाही का माझा? त्याचं खरं नाव चिन्मय आहे. चिन्मय. अच्छा, टिंकू दादा. चिन्मय. आठवण येते रे दादाची. यायला हवं होतं ना त्याने, बाळ झालं तर. असं काय तो? तूच म्हणालीस ना की तो अंदमानला गेलाय कामासाठी. हो, त्याचं काम संपलं की येईल ना तो इकडे. एका बाबूला येणार भेटायला मामा. मामा खेळणी घेऊन येणारे खूप सगळी. असतो बघ खेळणी ऐकल्यावर. हे बघ अशी खेळणी घेऊन येणार सगळी. बाबांनी पण खेळणी आणले बाबूसाठी. काय आणले बाबांनी? काय आणलंय बाबूसाठी? पुस्तकं आणलीत. पुस्तकं वाचायची हा बाबू. टागोरांची पुस्तकं आहेत. महापुरुषांची चरित्र. आपण ना त्याला अशी महापुरुषांची पुस्तकं वाचून दाखवायची. म्हणजे एकदम टागोर, सॉक्रेटिस, लिंकन यांच्यासारखा झाला पाहिजे तो. कोण आहेत रे ते? अगं टागोर, लिंकन, सॉक्रेटिस हे माहित नाही तुला? कसं माहित असेल मला? कधी घरी आणलंयस त्यांना? आता ना आपल्या बाबूचं बारसं आहे ना, तेव्हा घेऊन ये. माझ्या बाबूला सॉक्रेटिस भेटणार, टागोर भेटणार. हे सगळे माझ्या ऑफिसचे कलिग नाही आहेत. हे सगळे महापुरुष होते. ते आता नाही. जाऊ दे, मी करे ना माझ्या बाबूवर संस्कार करे ना. बाबू कसं असतं ग. माझ्या माहेरचे यायला हवे होते ना निमेश. अरे आई बाबा नाही, निदान दादाला तरी कळायला हवं ना, यायला हवं त्याला. येईल ना तो. शिवाली बहिणे, तेरे को पुकारा महिने. भेटली नाही तू किती महिने. कोण आहे? बोले तो मुन्ना, बता किधर है मेरा सोना. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, मगर डॉन को पकड़ना मुश्किल नहीं नामुमकिन है. हाय, मैं तो कहता हूँ कि बच्चों पुलिस के आने से पहले यहाँ से भाग जाओ. रेम्बो खुश हुआ? दादा 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 तुझा भाचा. नाही मी नाही. इथे पाळण्यात आहे. या ना. ए बाबू, कोण आले बाबूला भेटायला? सोना. 420. काय रे चोरा, जावयाचं पोर आणि हरामखोर. ओले माझं वीरप्पन. ओरे माझा चाल शोभराज. बोले तो तांब्याचा विष्णू बाळा. 1 मिनिट. तांब्याचा विष्णू बाळा? जस्ट 2 मिनिटापूर्वी सॉक्रेटिस बघत होतो मी याच्यात. तांब्याचा विष्णू बाळा. सॉक्रेचा काय प्रॉब्लेम? असेल कोणीतरी ऑफिस मधला मित्र. जाऊ दे. अगो ऑफिस मधला मित्र सॉक्रेटिस. आता सांगितलं ना महापुरुष आहेत ते. हा तेच सोड. दादा तू कधी आलास सुटून? आपण काय सुटलो नाही काय. मग आता महिनाभरासाठी पॅरोलवर सुटून बाहेर आलोय. शपथ. कशावर? पॅरोलवर सुटून आलात? हा, म्हणजे जेलमध्ये होतात तुम्ही? मग काय आपण. अरे पण ही मला म्हणाली की तुम्ही अंदमानात सोन्याचा शोध घेताय संशोधकांबरोबर. दादा आता खरं सांगावंच लागणार आहे ना. आम्ही ना सगळे असे फॅमिलीवाले लोकांना असंच सांगतो. आता मागच्या वेळी नाही का बाबा पुण्याला गेलेले असं सांगितलं ट्रेनिंगला, तेव्हा ते येरवडा जेलमध्ये होते. कुठे होते? येरवडा जेलला गेले होते. म्हणजे तुम्ही काय फॅमिली मधले सगळे जेलमध्ये जाऊन आलाय? लग्नाच्या आधी 3 महिने ही पण आतमध्ये होती. 3 महिने?
असं तुम्ही डोक्याला शॉट घेतला असताना म्हणून आम्ही असं सांगितलं की खोटं की मावशीकडे लंडनला गेली म्हणून. ती आतमध्ये होती. ही कशासाठी होती आतमध्ये? ते पर्स बिर्स मारला ना, चेअर स्नॅचिंग केलं ना हिने. दादा ते मजाक मध्ये झालं हा? मजाक बोले तो 5 टाइम तूने किया, उसके पहले पकड़ी गई क्या तू? नाही पकडी ना, तेव्हाच पकडली गेली ना, मग मजाक मध्ये. अरे मजाक तुम्ही माझी करताय, माझी फसवणूक झाली आहे, कळतंय का तुला? नाही निमेश, अगं काय नाही. ओ भाऊजी, तुम्ही असं काय करताय भाऊजी? अहो कसं माहितीये, आम्हाला आवडत नाही जेलमध्ये जायला, पण आमच्या फॅमिलीच्या कुंडलीतच लिहिलेलं हो ना. आहे. त्यामुळे मनात इच्छा नसून पण जावा लागतो जेलमध्ये. म्हणजे तुम्ही निर्दोष असता आणि तुम्हाला जेलमध्ये जावं लागतं हो, असं? असंच होतं आमच्या बरोबर. आता दादाच बघ ना, आता दादा त्या दिवशी मेथी आणायला बाजारात गेला. दादा सांगू दे यार, सांगू दे. आता दादा मेथी आणायला त्या दिवशी बाजारात गेला, तो मेथीच्या जुडीत गांजाच्या कांड्या सापडल्या, तर पकडला ना पोलिसांनी, नेलं ठाण्याला. अरे बापरे, मग? असं काय करता तुम्ही? सांगायचं नाही का की बाबा या गांजाच्या कांड्या माझ्या नाहीयेत, असं सांगायचं तुम्ही? मी त्यांना बोललो ही ह्या गांजाच्या काड्या माझ्या नाहीत, तर ते काय बोलले माहिती आहे काय? नाही काड्या तुझ्याच आहेत, मेथीची जुडी तुझी नाही. काय बोलणार आपण त्याला? तुम्ही दोघं लांब व्हा. तुमच्या दोघांची ना सावली पण माझ्या आर्यव्रतावर पडली नाही पाहिजे. काय कोणावर? माझ्या मुलावर, आर्यव्रतावर. हे नाव ठेवलंय? हो. बघ ना दादा, गेले 4 दिवस पाठ करते, अजून पाठ झाला नाही. ते काय तोंडात बसायलाच तयार नाही. ऐरावत नाही, आर्यव्रत. ऐरावत कुठून आलं? आर्यव्रत हे नाव ठेवलंय तुम्ही? हो. अरे हे काय आहे? अरे भाऊजी, असं नाव नसतो ठेवायचा. काय असतं ना, तिकडे ना जेलमध्ये जेलर लोकांना ना 1000 टेन्शन असतात. रात्रीचा जागरण झालेला असतो, प्रेशर असतो, त्यांच्या पटकन नाव लक्षात राहणार नाही. माहितीये का, एवढा कठीण नाव. मग नाही ना बोलता आलं, नाही लिहिता आलं तर मग प्रॉब्लेम होतो. मग ते अजून भडकतात, मग लय टेरीवर फटके मारतात. माहितीये, सोपा नाव ठेवायचं ना, टोटक्या बेडक्या. वा दादा वा, काय नाव ठेवलंय बेडक्या. ते ठीक आहे, तू एवढा लांब आतून जेल मधून आलायस, तर भाच्यासाठी काही आणलंयस की नाही, की आपला आला हात हलवत? जणू काय अमेरिकेवरून आलाय, लांब आतून. अरे आणणार नाही काय बहिणी? काय आणलंय? आणलंय ना. अरे मामाने गिफ्ट आणलंय भाच्यासाठी. हे बघ, ये काय आणलंय? हे बघ, फायटर आणलंय, फायटर. फायटर? आणि असा कोणी मगजमस्ती केली ना की डायरेक्ट फोडायचा असा. दादा काय करताय? हे घे. काय करताय? हे फायटर देता का कोणी? फायटर देता? अरे म्हणजे काय, नडायला पाहिजे. गप्पा बसाव. हे बघ, काय स्पेशल गिफ्ट. अरे बापरे, सोन्याची चेन वगैरे आणली की काय? काय यार भाऊजी, सोन्याची चेन नाही, साबण आणलाय, साबण. साबण कशाला? साबण वगैरे आणला आम्ही, बेबी सोप आणलाय. नाही, त्याच्यावरती चावीचा असा शिक्का उमटवायचा, ज्याची चावी आहे त्याला धुवून परत करून टाकायची, मग आपण घर लुटायला मोकळे. माझ्या बाबू मामा बरोबर गोल लुटणार. तू स्वतःची वाक्य ऐक ना, काय बोलते? स्वतःच्या बाळाला काय सांगते तू? हा, घर लूट सांगते. चोरी चपाटीचे संस्कार कशाला करताय माझ्या मुलावर? अहो नका ना हे सगळं करू. अहो अगं शिवाली, ऐक ना माझं, आपला मुलगा चोरी चपाटी करणार आहे का? मला सांग, तू चोरी चपाटी करणार आहे तो? आणि गिफ्ट म्हणून फायटर आणतं का कोणी? हे बघा, माझा दादा आणतो. माझ्या दादाचे विचार आहेत ना असेच आहेत, आउट ऑफ द जेल. ए बावळट, जेल नसतं ते, आउट ऑफ द बॉक्स असं असतं. अरे भाऊजी, तुम्हाला काय माहिती नाही. अरे जेल पण चौकोनी असतो, बॉक्स पण चौकोनी असतो, म्हणून ते आउट ऑफ द जेल असं आहे ते. हे बहिणी, तुला माहिती आहे का, आता आपण ज्या जेलमध्ये आहे ना, ते एकदम ना रावस आहे जेल. काय बोलतो? बोले तो एकदम फुल टू फटाईम, एकदम मस्त, ले टकाटक दे टकाटक. नका रे बोलू तुम्ही, मला माझ्या बाळाचे कान बंद करू द्या. काय काय भाषा आहे रे तुमची? अरे रावस कसं, मला बोलायला पण जमत नाही रे. ही भाषा असते का? माझ्या मुलांनी आता काय ऐकलं पाहिजे? यत्न तो देव जाणावा, कष्टाविन फळ नाही, असे सुविचार ऐकले पाहिजे माझ्या बाळांनी. हे ऐकताय तुम्ही? रे भाऊजी, अहो ते ऐकलं पाहिजे, सगळं बरोबर आहे. 2 त्याला महत्वाची वाक्य त्याला पाठ करायला लावा. कोणती? म्हणजे, साहेब मला माफ करा, साहेब मी कायच नाही केलंय. ही महत्वाची वाक्य फंबल न मारता कन्व्हिक्शनने त्याला बोलता यायला पाहिजे. ही जर त्याला बोलता आली तर त्याचे पोलिसांपासून सुटण्याचे चान्सेस वाढतील. पण का जाईल माझा मुलगा पोलिसांसमोर? जाईलच का तो? सांगू शकत नाही. आजकाल इंजिनियर, डॉक्टर लोक ऍक्टर व्हायला लागलेले आहेत.
मग हा गुन्हेगार का नाही बनू शकत? अरे हे कोणतं लॉजिक आहे? तुम्ही नका ना लॉजिकच्या फंदात पडवू. तुम्ही वाटेल ते बोलता. तू काय पाठ केलेलं बोलतोय? बघा मला ना यांनी काहीही शिकवलेलं चालणार नाही. ओ भाऊजी, वाक्यांचं काय घेऊन बसलात तुम्ही? भाऊजी काय? टेरीवर फटके खाता आले पाहिजेत त्याला. म्हणजे काय? हा म्हणजे काय? पोलीस सॉलिड रट्टे देतात माहितीये काय? टेरी अशी सॉलिड झाली पाहिजे. मला हे अजिबात नाही, चालणार नाही, नाही. काय हे बघ, हे काय मी पण हाच विचार करत होते लप्पा दादा. मारते टेरी नाही ह्याची. तर मग काय? मी तुला शेवटचं सांगतोय, यांना जायला सांगतो. यांनी माझ्या मुलाला काही शिकवायचं नाही, यांना जायला सांग. ए निमिष असं काय बोलतो? दादा येतो माझा. मग बरं ठीक आहे, त्यांनी काही संस्कार केले नाही ना तरी माझ्या दादाने त्याला मिमिक्री शिकवणं गरजेचंच आहे. ए दादा, माझ्या बाबूला बेडक्याला मिमिक्री शिकवणार ना? बहिणे, हे काय विचारणं झालं काय? शिकवणार कशासाठी हवे ते मिमिक्रीचे संस्कार? उद्या जेलमध्ये गेला तर त्याला जळलेली भाकर आणि ते आमटीचं पाणी खायला मिळणार माहितीये. पण मिमिक्री येत असेल तर जेलरला खुश करत घरनं डबा मागवता येईल. जेलच्या नाटकामध्ये मेन विलनचा रोल मिळेल त्याला. अरे तो का जाईल जेलमध्ये? माझा पहिला आलं. बाबा, नाही, बाबा गप्पा बस. ओरडतोय ना? शिवाली गप्पा बस. नाही अजिबात हे बघ. इथे- बाबू बाबू अजिबात लक्ष देऊ नको. लांबू, तू लांबो त्याच्यापासून. तू अजिबात तिथे यायचंच नाही. बाबू, मम्मा आणि मामाचं अजिबात ऐकायचं नाही. हा फक्त बाबाचं ऐकायचं. हा बाबा छान छान आहे की नाही? बाबा तुला छान छान शिकवणार. बाबा छान छान संस्कार करणार. बोल बाबा, बोल बोल बाबा. ए ए ए बेडक्या, ए बच्ची बोल, बच्ची. गप्पा बसाव. बच्ची वगैरे काही बोलणार नाही. येतो बच्ची. माझं बाळ बच्ची बोललं. माझं बाळ पहिल्यांदा बच्ची बोललं दादा. माझं बाळ बच्ची बोललं. माझं बाळ आयुष्यात पहिला शब्द बच्ची बोलला. ओ भाऊजी, क्या बात, एकदम धासू परफॉर्मन्स. जाणून घेऊया हास्य रसिकांची प्रतिक्रिया. सई, भूषणदा, तुझी ती रिॲक्शन फारच कमाल होती आणि प्रत्येक वेळेला ती जेव्हा जेव्हा येत होती तेव्हा तेव्हा हसायला येत होतं. हे स्पेशल क्रेडिट. निमिष, फार सुंदर. तुझा हेल्पलेसनेस आणि सगळंच खूप उत्तम होतं. शिवाली, माझा नाग्या, फार अतरंगी फॅमिली आहे तुझी आणि त्या फॅमिलीमध्ये तू शोभतेस. मस्त मजा आली. क्या बात. प्रसादा, निमिष, जेव्हा जेव्हा मी तुझ्या आणि शिवालीच्या जोडीला बघतो तेव्हा तेव्हा प्रेम आंधळं असतं हे मला फार पटतं. का दरवेळेला तू ही मुलगी निवडतोस असा मला प्रश्न पडत असतो. भूषण, तुझा एक वेगळाच टेरिफिक परफॉर्मन्स होता. काय त्या बाळाचं होणार आहे पुढे भविष्यात या चिंतेने मला भीती वाटायला लागली हळूहळू. पण मजा आली. वंडरफुल. मंडळी, आता इथे हिऱ्यांच्या तस्करीचा शोध घेतला जाणार आहे. बघूया त्यात आपल्याला आपलं मौल्यवान हास्य गवसतंय का. बालांनो, आज मी जाम खुश आहे. आज माझी बायको महाबलेश्वरला गेलेली आहे. सरांनो, मला वाटलंच होतं तुमच्या मनात शंका कुशंका अशा उफालून येतील. सरांनो, माझ्या बायकोचं माहेर महाबलेश्वर आहे. कळलं काय? त्याच्यामुळे मी अधूनमधून महाबलेश्वरला जायचो. तर महत्वाचं काय, तर माझी बायको महाबलेश्वरला गेले म्हणजे ती तिच्या माहेरीला गेले. किलर पण ती ना जाताना सगळं घर एकदम चकाचक करून गेले. तर मला सांगतो, आज मला दारू प्यायला जाम मजा येणार आहे. पसारे, किती दिवसांनी तू माझ्या हाताने आलीस आहेस रे. तेव्हा तुला मी घरात आणलं ना, तेव्हा लॉकडाऊन झाला होता न. मग माझ्या बायकोने अख्ख्या घराचं लॉकअप करून टाकला. इकडे ठेवू का तिकडे ठेवू का तिकडून इकडे ठेवू, नुसतं तुला मी लपवत होतो. पण आज तुला स्वारणार नाही. आज अख्खीच्या अख्खी मी इकडे तुला संपवणार आहे. आज तू आहेस न मी आहेस. रे वसारी आली पटकन.
कुठे गेली होती कुठं? आलो आलो आलो, 1 मिनिट, आलो आलो, 1च मिनिट आलो. अरे हो आलो, 1 मिनिट. आलो आलो आलो. हा हा एक्सक्यूज मी, एकदम आज डायरेक्ट. आय एम ऑफिसर श्याम राजपूत फ्रॉम स्पेशल ब्रांच. बर मग काय? तुमच्या घरावर रेड पडली आहे. म्हणजे धाड पडली आहे. मग वसरे डेंटिस्ट कडे जा, माझ्या घरात कशाला घुसला? आत्ताची तुझी पडली आहे ना ती दाढ आहे, आणि मी तुझ्या घरावर जी मारली आहे ना ती धाड आहे. हा आल्या आल्या काहीतरी पांचट शाब्दिक विनोद करतो दलिंदर. आता अजिबात काही बोलू नको. आता मला तुझ्या घराची झडती घ्यायची आहे रे. कशाबद्दल? माझा काय गुन्हा आहे वो? 150 कोटीच्या हिऱ्यांची तस्करी केलेली आहे तो. हा तूच आणि त्याचे पुरावे पण आहेत बरं का आमच्याकडे. हवाईहून तू काल विमानाने आला होता इकडे, तेव्हा केली बॉय ही तस्करी तू? नाही साहेब. खरं सांग हिरे कुठे आहेत? साहेब एकदा मना हरी बोलायचं होतं, तर चुकून माझी डेली पडली आणि मी हिरा बोललो. असं तावराच माझा आणि त्या शब्दाचा काय तो संबंध आहे? तुम्ही काय बोलताय तर मला कायच कळत नाही. नाही सगळं कळेल तुला, काही हरकत नाही बुवा. मोठे मोठे क्रिमिनल्स आहेत ना, सुरुवातीला असाच आव आणतात बुवा, ऐका ना. पण आम्ही बी भलते भारी असतो. 10 मिनिटात मी हिरे शोधून टाकीन नाही, ऐका इथून. ना. बट इथे तू गुच्चो बाट आणि हालायचं काम नाही बरं का इथून. पण सर माझ्याच घरात मला सांगतो हालायचं नाही. नाही मी हालणार. हा बघ हाललो. डोकं फिरवू नको बरं का तू माझ्या. मी सटकेल डोकाचा माणूस आहे. बुधवार गुरुवारच्या राग आहे ना सोमवार मंगळवारवर निघून जाईल. हा. एक तर आयता सापडला एकटा तू. हा मोबाईल दाखव तुझ्या. तसल्या किल्पा मी नाही ठेवत. मला ते नाही बघायचं. तू मोबाईल दाखव पटकन, फालतूपणा करू नका. दलेंदर का ताना तो. अरे बाप रे, एवढा डेंजर क्रिमिनल आहे का रे तू? हा तुझ्या ड्रग्सचे रॅकेट आहे? मी हो ड्रगचं राकेट? हो. अरे मच्छरच्या राकेटला मी घाबरत रे. बायको इकडून तिकडून मच्छर मारायला जेव्हा रॅकेट फिरवते ना, मी एकदा मध्ये आला होता, चरक्कन सगळं भाजलं माझं. सगळी केस जळाली होती. हो? तुझ्या बायकोला काय मेसेज केलाय रे तू? हा कधीतरी आय लव्ह यू बोल. फालतूपणा करू नको. तू हे विचारतोय गांजा कुठे सापडत नाही, साहेब. आणि बायको पण काय म्हणते, कपाटातच आहे खाली बघा नीट. हा साहेब साहेब तुमची फॅमिली अख्खी रॅकेट चालवते का रे ड्रग्सच्या? साहेब जरा जरा डोकं काय, वापरून काय? व्यवस्थित बघा काय आहे ते. काय? गांजा नाही मग? गंजी. माझी गंजी फरक मला सापडत नव्हती, म्हणून मी बायकोला मेसेज केला होता की बाय माझी गंजी फरक कुठे सापडत नाही, तर ती बोली कपाटात. शांत बाट. गंजीचं स्पेलिंग GANJA असं असतं का रे? ते थोडी स्पेलिंग मिस्टेक झाले. असं? ऍक्च्युली बऱ्याचदा काय होतं, माझ्या बॉटलला जे काही लिहायचं असतं ना ते मेंदूकडून येत नाही, मग माझी अडचण होते. अरे बाप. म्हणजे मेंदूचं ना माझ्या बॉटलचं कॉन्टिन्युशनच नाहीये का? थोडस चुकले मी. पण नाही 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 चाट्या मारतोय तू. मग चड्डीचं स्पेलिंग काय लिहिशील रे तू? CHO. भास्कर अजिबात बोलू नको. भलता पोचलेला आहे रे तू. तुझ्या घराच्या ना कोणा चेक केला पाहिजे नाही, बुवा मला. नाही नाही एकदम चेक करावं check लागेल. काय करतं कोण कोण? नाही, ऐका नाही, ना साहेब. साहेब ऐका ना, काय नाही चेकच म्हणजे केलं पाहिजे ऐका- बुवा. सरक ऐका ना, बाजूला सरक नाही, बाजूला नाही, सरक. ऐका मला ना, ही गादी नाही, अहो, सगळं गादी खाली व्यवस्थित टाकायची. बायको कोणी सरक, केलं, सरक, चकाचक सरक. करू. नाही काय ऐका. उचित काय ही उशी अशी जड का लागते रे मला? काय नाही म्हणजे आपली कापूस आहे सगळा, जाड भरलाय कापूस थोडा. जाड भरलाय? नाही 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 चेक ऐका ना. केलं पाहिजे. ऐका. तू काहीच बोलू नको. मला चेक करू दे बुवा. याच्यात हिरे असतील रे. हिरे असतील ना याच्यात. पाय पडतो नका ना, हा? पारू नका ना. ऐका ना ऐका ना काय याच्यात? ऐका. अरे बाप रे. ही बाटली ए ए ए ए दारूची बाटली आहे हा? काय
कामाचे नाही ना. म्हणजे 150 कोटीचे हिरे या दारूच्या बाटलीत असतील बा. साहेब ऐका ना प्लीज. नाही ऐका ना, तेवढेच हवं मला पाहिजे. शांत बाट, बादली घेऊन या. ऐका ना बादली आण. साहेब ऐका ना. आण बादली लवकर. आणतो बादली, आणतो. आता माझं प्रमोशन पक्का आहे बा. ऐकायचं. याच्यात हिरे असणार आहेत. साहेब साहेब अजिबात सांडू नका तेवढे साहेब प्लीज. शांत बाट रे. प्लीज. हिरे आहेत का नाही बघू दे मला. हिरे असणार आहे याच्यात. ऐक ना वासऱ्या. अरे 4 महिन्यानंतर ही मला भेटले वासऱ्या. अरे हाय लागल तुला एखाद्या अपेक्षित बेवड्याची वासऱ्या. एक पेक तरी ठेवणार वासऱ्या. एक बुस तरी ठेवणार. नाही एक वासऱ्या काय केलंस. अरे संपवली सगळी फुकट घातलीस. हिरे कुठे आहे याच्यात. हिरे कुठे आहेत रे. संपवली सगळी बाटली. हिरे कुठे आहेत रे. हाय हिरे सापडली. मोठा जेम्स बॉन्डचा ऍटिट्यूड घेऊन आला नीट राय. हाय याच्यामध्ये हिरे नाहीये. अरे जरा तरी डोकं वापर ना वाचाऱ्या. डोकं माझ्याकडे बघ. बघतोय मी कुठल्या अँगलने तुला वाटतोय. 150 कोटीचे हिरे माझ्याकडे असू शकतात. मी भाला साधा पलंबर आहे रे. लंबर आहे तू. पण पाण्याला घाबरतो म्हणून मला कोण कामाला पण बोलवत नाही. हिरे कुठे. हिरे कुठे. फसऱ्या हिरे कुठले. पतपेढीचं 1,500 रुपयाचं कर्ज मी गेली 2 वर्ष फेडतोय रे. 150 रुपयाचा EMI मला नाही परवडत रे. 5 महिने झाले नोटिसा घरी येऊन पडले. 150 रुपये. अरे आवरं काय मी आवरा बुक्कड आहे ना तुला सांगतो. माझ्या सोसायटीतले वॉचमेन आणि कचरेवाले मलाच दिवाळी देऊन जातात. तू किती पण साधं बोडा कॅरेक्टर प्ले कर रे, पण मला माहिती आहे की हिरे ना इथेच आहे. इथेच कुठेतरी. अरे नाही बघितले पाहिजे. ऐक रे. नाही ऐक ना कुठं. बाप काय इकडे इकडे. काय झाले. फुलदानी. दानी दानी पे लिखा है खाने वाली का नाम. वासाऱ्या फोडू नकोस. हे वरती जे आहे ते मडकं आहे काय रे वासाऱ्या. मला बोलतोय तू. ते कशाला फोडतोस आहेस. उलटी कर ना. हाय हिरे त्याच्यामध्ये. अरे हिरे कुठे आहे रे. तुझ्याच घरात हिरे कुठे ना कुठे आहेत हिरे हिरे. नाही. ऐका ना साहेब माझ्याकडे नाही हिरे. कुठले हिरे. ऐका. पॅन्ट पॅन्ट. ये पैंट को मतलब इसको पकड़ के मैं. काय काय पॅन्ट वरनं काही डायलॉग आठवत नाही ना वासाऱ्या. मग कशाला शायनिंग मारतोस. अरे नको रे. अरे नको नको वासाऱ्या. तिच्या हातला नको रे. एकच फुल पॅन्ट होती रे माझ्याकडे. ती पण तू फाडलीस. अरे या वासाऱ्या हे डोकं वापर ना. मला मार नको. कान पट्टा पुढे टाक सुद्धा. खिशामध्ये हात घालणं वासाऱ्या बघ ना. फाडतो कशाला पॅन्ट. गुड आयडिया. एकदम गुड आइडिया. आता फाड़ना गुड आइडिया. हरकत नहीं, मेरी नजरों से कुछ भी बच नहीं सकता. साहेब हा कोण आहे रे? साहेब कोण आहे हा? साहेब तो माझा हा, बाप कोण आहे. आहे? तो माझा बाप आहे. हा. तो फोटो तोडू नका. मी तुमच्या पाया पडतो. अरे त्याला बघितलं ना तर माझ्या डोक्यात तिडी जाते रे. ऐका ना. मी ऑफिसर नसतो ना तरी हा फोटो फोडून टाकला असता मी. अरे याला बघून मला काहीतरी आठवण येते. हा कोण आहे रे हा? नाही नाही नाही, याला नाही साहेब सोडत. साहेब माझं ऐका ऐका. साहेब माझं ऐका. साहेब माझं प्लीज ऐका. हे बघा ऐका माझं. हा. माझ्या बापाची ही शेवटची आठवण आहे. अजिबात तोडू नका. तिला फोडू नका. शेवटची आठवण आहे का ही? हा. एक पण आठवण नाही राहिली पाहिजे ती. दलिंदर आहे हा. सगळे संपवलंच बस. वा. बापू तुला सुद्धा नाही हिरे सोडलं नाही वाचाऱ्याने. ऐ, ऐ, श्श्श. हे काय आहे मागे? काय नाही आपलं ते सामान बिमान असेल तिकडे. एक मिनिट थांब तू. माझी माझी चाणाक्ष नजर याच्यावर कशी काय निपडली बुवा. मला वाटलं होतं तू इनोसंट आहे. काय आहे याच्यात? म्हणजे आपल्या
रद्दी बिद्दी रद्दी आहे? हा, रद्दी असेल. रद्दी एवढी जोड असते का रे? मला भलता टाइम लागला इकडे आणायला. हा, ती लोखंडाची रद्दी आहे. लोखंडाची रद्दी तुझ्या दल्ल्याने पाहिली होती का रे? याच्यातून आवाज आला? नाही मी नाही काढलाय. शांतपट, आवाज नको काढू. ह्याच्यातून आवाज आला ना रे? मी काढतो. नाही. अरे तू कोण आहे रे? अरे तू स्मगलर आहे, ड्रगचे रॅकेट चालवणार आहे का किडनॅपर आहे रे तू? एवढा कसा दलिंदर आहे? आजे एक कोणी मारलं रे? आजचीच गच्चीवर टाकी. शांतपट, मी तुला वाचवलं, तू मला काय शिवाय देतो रे? पप्पा मम्मा भूक लागली. हा, म्हणजे देतो थोडं वेळ. हा गेला की मी देतो मी. पप्पा कोण आहे हा? ते ऍक्च्युली काय झालं माहितीये? हा. यो माझ्या पहिल्या बायकोचा पोरगा आहे. असं या बायकोला माहित नाही. असं त्याच्यामुळे मी काय करतो, दिवसभर त्याला गोणीत बांधून ठेवतो. ती झोपली का ह्याला बाहेर काढतो, खाऊ पिऊ घालतो ना परत गोणीत टाकतो. बापरे. पप्पा जेवण तयार झाले की सांगा, मी माझ्या रूम मध्ये जातो. हा बाबा, तू तुझ्या रूम मध्ये जा. हा बापरे. अरे काय येडी आवल्या दे रे. अरे हे कुठलं खानदान आहे रे तुमचं? ए खार वेस्ट. नको ना पालतूपणा करू तू. नको पालतूपणा करू रे तू. अरे इकडे यार तू. अरे इकडे. अरे हिरे कुठे आहेत रे? कुठे आहेत रे हिरे? तेच सांगतो, हिरो नाही माझ्याकडे. तुम्ही जबरदस्ती माझ्या घरात घुसला काय? मला आधी पहिलं सांगा, तुम्हाला टिप जी मिळाली ती नेमकी काय टिप मिळाली? कशाला तुम्ही माझ्या घरातलं नुकसान करताय? टेपाशी मिळाली होती बा. इंटरनॅशनल स्मगलर सॅम्युअल डिकॉस्टा 150 कोटीचे हिरे घेऊन भारतात आलेला आहे आणि तो रवी किरण हाऊसिंग सोसायटीच्या फ्लॅट नंबर 403 मध्ये, म्हणजे इथे आहे बा. बसाऱ्या, हा फ्लॅट क्रमांक 304 आहे. नाही, ही रवी किरण सोसायटी नाही, ही शशी किरण सोसायटी आहे. बसाऱ्या, नाही नाही, सेमिल डिकोस्टा हा कोण आहे? परत म्हण. सेमिल डिकोस्टा. तुला उच्चार पण करता येत नाही, तू असूच शकत नाही बा. अरे मी अरुण कदम आहे ना बसाऱ्या. तू माझ्या घरात काय? नाही, आमची एजन्सी एकदम परफेक्ट आहे, पण अशी छोटीशी चूक झाली बा. छोटीशी चूक? हो. आता मी माझ्या छोट्या हाताने तुझ्या कानफरात दे. नीट ऑफिसर आहे मी. फालतू गिरी तू ऑफिसर कोण परत वाचारा? नीट आज तुला सोडत नाही जेलमध्ये. जेलला तरी ॲज युजल मस्त परफॉर्मन्स. सई. चक्कीत जाळ परफॉर्मन्स होता. अरुण दादा, तुमच्यासारखे तुम्हीच आहात. तुमच्यासारखं दुसरं कुणी होणे नाही कधीच. फार मजा आली. तुमच्या रिॲक्शन्स आणि तुमचं ती बाटली ओतताना तर तुम्ही किती हतबल झाले होते. बापरे, फारच मजा आली बघायला. श्यामदादा मस्त. एकतर सूटमध्ये खूप रुबाबदार दिसतंय. तुमचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही खूप एन्जॉय केलं. दत्तू, त्याच्यात किती गोड मावलास. तू तिकडेच होतास ऑल दिस वाईल. वा, तुझ्यासाठी स्पेशल टाळ्या दत्तू. मस्त. मला हा ॲटिट्यूड खूप आवडतो की सगळ्यांचाच आपल्या इकडच्या कुठल्याही स्किटमध्ये कितीही मिनटाचा कितीही छोटासा पार्ट असला तरी तो पेशंटली करणं आणि तो मनापासून करणं ह्याच्यासाठी खूप मोठी दाद तुला दत्तू. मजा आली, मला खूप हसायला आलं. आणि ही जोडी येऊ दे वारंवार. पॅडीदा पण होता, त्याचं पण अस्तित्व होतं, ते बघून खूप मजा आली. मस्त. प्रसादा. अरे काय एनर्जी होती यार. कमाल कमाल. आणि म्हणजे ते सगळं नॅचरल आलं खूप असं. वा वा, फार मजा आली. आणि श्याम्या, ॲक्च्युली काय होतं की खरं तर तू इन्व्हेस्टिगेशनला आलास तेव्हा त्याच्यामध्ये एक प्रेडिक्टेबिलिटी होती की आयदर तू चुकलेला आहेस, काहीतरी चुकलेलं असेल हे नक्की, जे शेवटी आलंच. पण तोपर्यंतचा जो तणाव निर्माण केला होता किंवा जी उत्कंठा निर्माण केली होती ती वाखाणण्याजोगी होती. आणि ते तुमच्या दोघांच्या गिव्ह अँड टेकमुळे, तुमच्या दोघांच्या एनर्जीमुळे, तुझ्या भाषेत सांगायचं तर त्या क्रिया प्रतिक्रियांचा जो खेळ होता तो फार बहारदार होता. वंडरफुल. फार मजा आली. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.